नागपुर जिले के अंतर्गत नागपुर जबलपुर हाईवे पर पाशवनी तहसील में चंपा ग्राम में महादा कॉलोनी का निर्माण अधीन कार्य प्रगति पर शुरू है। उसे कॉलोनी में जाने आने के लिए हाईवे से रास्ता सीधे कॉलोनी में जाना चाहिए एवं बीच में रामटेक रेलवे होने से रेलवे के नीचे से अंडर ब्रिज का उद्घाटन प्रसंग पर आज महाराष्ट्र के राज्य मंत्री एडवोकेट आशीष जायसवाल ने भूमि पूजन कर जनता को आश्वस्त किया कि 300 घर तैयार हैं एवं सैकड़ों घर निर्माणाधीन कार्य प्रगति पर शुरू है। जिन जरूरतमंद लोगों के पास में खुद के प्लॉट या जमीन नहीं है, ऐसे गरीब जनता के लिए माढ़ा कॉलोनी अंतर्गत मात्र 10 लाख रुपए की लागत से निर्माण हुए घरकुल की योजना का लाभ जनता को कम से कम कीमत में कैसे मिले, इसके प्रयास सतत शुरू थे एवं जनता को अपनी ओर से मात्र 10,000 की बुकिंग करवाकर यह घरकुल की योजना का लाभ ले सकते हैं। केंद्र सरकार की ओर से एवं राज्य सरकार की ओर से 4 से 5 लाख रुपए का अनुदान दिया जाएगा एवं बची हुई बाकी की रकम लोन के मार्फत चुकानी होगी, जो कि किस्तों में भरनी पड़ेगी। ऐसी जानकारी वेंकटेश इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड के एचडी श्री मोहन जी ने दी। साथ ही श्री काशी रेड्डी ने यह बताया कि राज्य सरकार एवं केंद्र सरकार के अंतर्गत मध्य कॉलोनियों में घरकुल की योजना का लाभ ज्यादा से ज्यादा नागरिक को मिलना चाहिए एवं इसका लाभ गरीब जनता को मिलना चाहिए। इस कार्यक्रम में प्रमुखता से वर्धराज पिल्ले, शिव कुमार यादव, राजेश यादव, कैलाश खंडार, सुधीर अवस्थी, चंपा ग्राम के सरपंच, उप सरपंच एवं सैकड़ों की संख्या में नागरिक उपस्थित थे। आज चंपा येथे जे अफोर्डेबल हाऊसिंगचं हजारोच्या संख्येने जे घर बांधण्यात आलेले आहे, त्या जागेला राष्ट्रीय महामार्ग नागपूर जबलपूर पासून तो अंतर अर्धा किलोमीटरपेक्षा कमी होतं, परंतु मधात ही रेल्वे क्रॉसिंग असल्याने हजारो नागरिकांना इथं येण्यामध्ये अडचण निर्माण होत होती आणि उद्या भविष्यामध्ये ज्यांच्याकडे घर नाही आहे, म्हणजे सर्वांसाठी घर या स्वप्नपूर्तीसाठी अफोर्डेबल हाऊसिंगचा एक खूप मोठा प्रकल्प चांपा गावात नागपूर जबलपूर नॅशनल हायवे पासून 500 मीटर अंतरावर पूर्ण करण्यात आलेला आहे। त्यासाठी एक अंडरपासची आवश्यकता होती, अन्यथा रेल्वे क्रॉसिंग वर पूल जर राहिला नसता तर लोकांना 20 किलोमीटरचा फेरा करून यावं लागलं असतं। परंतु मी आभारी आहे भारत सरकारचा आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं की त्यांनी या कामामध्ये खूप मदत केली आणि आपल्या नॅशनल हायवे पासून हा जो अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम आहे त्यापर्यंत एक अंडरपास मंजूर केलेला आहे आणि हा अंडरपास या रेल्वेच्या ब्रिजावरून रेल्वे क्रॉसिंगवरून इथं नवीन आपण अंडरपास करत आहोत आणि ते जे घर आहे आणि भविष्यामध्ये हजारोच्या संख्येने घर त्या ठिकाणी होणार आहे। त्या सर्व घरांना आता नॅशनल हायवे पासून कनेक्टिव्हिटी झालेली आहे, त्यामुळे जे गरीब लोक आहेत ज्यांना घर घ्यायचं आहे त्यांना 2.5 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतून आणि 2.5 लाख रुपये कामगार विभागातून 2 लाख रुपये कामगार विभागातून 4.5 लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि कर्ज देखील उपलब्ध होईल, जेणेकरून त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल। आज मोठ्या संख्येने ती नॅशनल हायवे आहे 500 मीटर अंतरावर आणि या अंडरपास लोगों को ये जो दे रहे हैं आप, तो ये उनको कैसे यानी कौन से रूप में मिल रहा है, इसकी क्या सुविधा दे रहा है? इसमें क्या है, अपने ग्राउंड फ्लोर में 12 लाख का रेट है, फर्स्ट फ्लोर में 11 लाख का रेट है, सेकंड फ्लोर में 10 लाख का रेट है। इसमें सब्सिडी मिलेगा प्रधानमंत्री आवास योजना का 2.5 लाख का, फिर 2 लाख का सब्सिडी मिलेगा बांधकाम का बेटी तो बना के 1 रुपया उनको बन के रेडी हो गया, उनको 2 लाख हाउस ज़्यादा मिलेगा। इससे बड़ा 4.5 लाख का सब्सिडी मिलेगा और 12 लाख से फिर 4.5 लाख माइनस हो जाएगा, फिर 10 से 4.5 लाख माइनस हो जाएगा, फिर 11 से 4.5 लाख माइनस हो जाएगा। ऐसा ये सुविधा थी, इतना सस्ता पे कोई घर किसी शहर में नहीं मिलेगा। फिर अभी क्या है, हाईवे से खाली 300 मीटर पे अभी रास्ता बन जा रहा, अभी साहब ने अभी भूमि पूजन में हो गया बोगदा का, ये हो गया, फिर इधर से बंधन बन जाएगा, फिर 5 मिनट का रास्ता हाईवे से अपना घर पहुंच जाएगा। ये सुविधा के लिए सब लोग बहुत मदद कर, गडकरी साहब ने, अपना फडणवीस साहब ने, अपना आशीष जायसवाल साहब ने बहुत मदत कर दिया, बहुत बहुत धन्यवाद है। तर आपण आता पाहिलं आहे की 4.5 लाख रुपये हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे मदत करणार आहे गरजू लोकांना आणि वरचे शिल्लक काही लक्ष रुपये 2-3 लाख रुपये देना है उनको नहीं, वो इसको 10,000 में बुकिंग हो जाएगा, बाकी का लोन मिल जाएगा। तर 10,000 रुपये आपल्याला देऊन बुक करायचं आहे माळाच्या या
घरकुलच्या लाभार्थ्यांना आणि बाकीचं जेवढं काही कर्ज किंवा जे लोन आहे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे देणार आहे असं आपल्याला सांगितलं आहे. तर याच्यापेक्षा चांगली उपाययोजना कोणालाही गोरगरजू लोकांना होऊ शकणार नाही असं मला वाटतंय. धन्यवाद. बघा आपण मागे पाहू शकता हे संपूर्ण बनलेलं आहे, तयार आहे कॉलनी. धन्यवाद. मी आता सुदर्शन न्यूजमधून इथे आलेलो आहे दीपचंद शेंडे. इथं माडाचं काम चालू आहे आणि त्या माडाच्या MD आहेत आपले व्यंकटेश इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रायव्हेट लिमिटेड आणि यांचे मुख्य कंत्राटदार जे आहे आपले काशी रेड्डीजी. आपण यांच्याशी भेटू. तर हे आपण बघता इकडे काम सुरू आहे आणि त्या कामामध्ये इकडे ते कॉलनी वगैरे ब्लॉक वगैरे दिसत आहे. तर ही राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल यांनी दिलेली एक चांगली उपाययोजना गोरगरीब गरजू लोकांसाठी आहे. तर त्यांचं घरकुलाचं घर वगैरे जे आहे त्यांना जागा वगैरे नसली तरी घरकुल कसं घेता येईल त्याची उपाययोजना जयस्वाल साहेबांनी लावलेली आहे. तर आपण यांचं स्वागत करू. मोदी आप बताइए कि आपका कब से काम चालू है? ये आपका काम चालू हुआ 2022 के टाइम पे 22 से लेकर अभी तक 300 घर तैयार हो गए, फिनिशिंग में है. 6 महीने में पूरे कंप्लीट हो जाएंगे. अभी उसमें हम बस ये हो गए बाद ये रास्ते के लिए रुके हुए थे, अभी शुरू नहीं करेंगे मार्केटिंग. हाँ अभी मार्केटिंग शुरू करेंगे तो 6 महीने में खत्म करेंगे. हम काशीजी रेड्डी यांच्याशी चांपा गावात मोठ्या प्रमाणामध्ये अफोर्डेबल हाऊसिंगचे 300 घर झालेले, अजून 700 घर या ठिकाणी होत आहे. 300 घर पूर्णत्वास आलेले आपण पाहता. इथे जेव्हा श्री काशी रेड्डी यांनी अफोर्डेबल हाऊसिंगचा प्रकल्प केला तेव्हा ही 30 एकर जागा होती, त्यामध्ये फक्त 1-2 एकरमध्ये त्यांनी बांधकाम केलेलं आहे. परंतु याला तिन्ही बाजूने रस्ते नव्हते. आता चांपातून या प्रकल्पासाठी रस्ता केलेला आहे, बोर्डा गावातून देखील रस्ता केलेला आहे आणि आता आपण नॅशनल हायवेपासून या प्रकल्पाला फक्त 500 मीटर अंतर आहे, रेल्वे क्रॉसिंग आहे, रस्ता आपण करून देतो. आणि रेल्वेचे दोन्ही ब्रिज, एक ब्रिज म्हणजे बोर्डा ते टेकाडी जाण्यासाठी जो मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये रस्ता झाला होता त्या रस्त्यामध्ये ब्रिज नसल्यामुळे किंवा अंडरपास नसल्यामुळे बोर्डा गावाला नॅशनल हायवेपासून कनेक्टिव्हिटी नव्हती, त्याला JN हॉस्पिटल जावं लागत होतं. परंतु हा रस्ता आणि हा अंडरपास झाल्यामुळे आता दोन्ही प्रकल्पाचं भूमिपूजन आपण बोर्डा टेकाडीचंही अंडरपासचं भूमिपूजन केलेलं आहे आणि या प्रकल्पाचंही भूमिपूजन केलेलं आहे. त्यामुळे नॅशनल हायवेपासून या भागाला जाण्यासाठी दोन्ही बाजूनी रस्ते झालेले आहे आणि दोन्ही बाजूला रस्ते झाल्यामुळे हा अंतर अत्यंत कमी झालेला आहे. हा प्रकल्प आता व्यावहारिक ठरणार आहे. माननीय देवेंद्रजी यांनी श्री काशी रेड्डी यांना हे प्रकल्प इथं करण्यासाठी सांगितलं. त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांच्याकडे जागा नाही आहे अशा लोकांसाठी घर तयार असलेलं घर चाबी घ्या आणि घरात राहिला याला 2.5 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अनुदान आहे. 2 लाख रुपये कामगार योजनेतून आपण त्यांना देणार आहोत आणि 4.5 लाख रुपये दिल्यानंतर उर्वरित रक्कम त्याला कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होईल आणि सुमारे 11-12 लाखामध्ये जवळपास हा तयार असलेला घर, ज्यामध्ये एक बेडरूम आहे, त्याला अटॅच वॉशरूम आहे, एक किचन आहे, एक ड्रॉइंग रूम आहे आणि भांडे घासण्यासाठी थोडीशी जागा आहे आणि एक छोटीशी स्पेस प्रत्येक घराला आहे. ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना घर उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्यांना फार अडचण होत होती. त्यामुळे आता जागा घ्यायची गरज राहिली नाही. दीनदयालमध्ये आपण 50,000 अनुदान 1 लाख केलेलं आहे, परंतु जागा गावात उपलब्ध राहत नाही. सोबतच आता कुठल्याही गावाच्या व्यक्तींनी कुठेही घर बांधल्यास त्याला कुठली निर्बंध नाही आहे, फक्त तो पात्र असला पाहिजे. त्यामुळे बार्शीवरून तालुक्यातील किंवा इतर कुठलेही लोक इथे येऊन घर घेऊ शकतील आणि भविष्यातील सर्व पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, पाण्याच्या योजना, शाळेची आणि शाळा, दवाखान्याची दवाखाने, काय उपाययोजना आपल्याकडे जे काही सुविधा आहे ते या ठिकाणी उपलब्ध होईल. खेळाचे मैदान उपलब्ध होईल. त्यामुळे गरीब लोकांना चांगल्या घराचा जो स्वप्न पूर्णत्वास येईल त्यासाठी मी काशी रेड्डी आणि व्यंकटेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर यांचं अभिनंदन करतो आणि नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण आता पाहिलं की माळाच्या या कॉलनीसाठी भूमिपूजन आणि त्याचं उद्घाटन माननीय राज्याचे राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल यांनी केलेलं आहे. तर याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा अशी त्यांची एक विनंती झालेली आहे.
धन्यवाद. मी दीपचंद शेंडे, सुदर्शन न्यूज आणि वंदे भारत न्यूज कडून